मंडळी, तर आज आपण चिकन खरडा फ्राय बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी सामग्री लागणार आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घ्या आणि जिरं आणि तेल. तर चला तर आपण कढईमध्ये तेल टाकूया 2 चमचे. तेल गरम करून घेऊया आपण. तेल आपलं तापलेलं आहे. तर आपण ह्यात 1 चमचाभर जिरं टाकूया. आलं, लसूण, हिरवी मिरची हेही टाकून घेऊया आपण. खरं तर तेल जास्त झालं नाही चुकेल, पण 1च चमचा तेल घ्यायचं आहे फक्त. ह्यात आपण आता ओलं खोबरं टाकूया. ओलं किंवा सुकं खोबरं घेऊ शकता तुम्ही. माझ्याकडे ओलं खोबरं होतं म्हणून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घेऊ. हे आपण आता चांगलं फ्राय करून घेऊ. मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटनुसार घेऊ शकता. जसं तुम्हाला तिखट हवं आहे, जास्त, मीडियम किंवा लो, तसं तुम्ही मिरचीची क्वांटिटी घेऊ शकता. आणि हे सगळं आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. खोबरं, लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर, जिरं. ह्यात आपण सफेद तीळही टाकू शकतो, पण सध्या माझ्याकडे सफेद तीळ नसल्यामुळे मी नाही टाकत आहे. इथे मी 1 किलोला 200 ग्राम कमी चिकन घेतलेलं आहे. तर ह्याचा हाफ आपण चिकन खरडा बनवणार आहोत आणि हाफ ग्रेव्ही बनवणार आहोत. तर ह्यासाठी आपण चिकन खरडासाठी मी बोनलेस चिकन काढून घेत आहे. चिकन चांगलं धुवून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्याने. असं मी बोनलेस पीस काढून घेतलेली आहे चिकन खरडा करण्यासाठी. आता टाईम झाला आहे 9:45 आहे. आता गॅस संपलेला आहे. तर अशा प्रकारे गॅस आपला दिलेला आहे, संपला आहे आणि आता रात्रीचे 9:45 झालेत. या जेवणाला लेट झाला होता. याच जास्त चिकन खरडा आता कामातून भागवलं नाही. चिकन बनवलं तर गॅसच गेला. आता ते भाजलेलं थोडंफार भाजलेलं आहे. आता ते थंड झाल्यावर ग्राइंड करून घेते. जसं की आता आपण ही रेसिपी उद्या कंटिन्यू करूया. उद्या कंटिन्यू करूया आणि उद्या करूया. Till then, take care. तर अशा प्रकारे आपला गॅस गेलेला आहे. आणि आज म्हटलं चला काहीतरी स्पेशल आता माझ्या तुम्ही बनवतो. खरडा फ्राय करणार होते. पण आज काय म्हणतात मुलं काहीतरी म्हणजे मी पहिल्यांदा स्पेशल काहीतरी करायला लागेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा त्याला आवडले. चला बाय. नमस्कार मंडळी.
तर आज रेसिपी मी कंटिन्यू करत आहोत म्हणजे दुसऱ्या दिवशी. तर त्या हिशोबाला गॅस संपला असल्यामुळे ही रेसिपी मला कंटिन्यू करता आली नाही. सो मी आज ही रेसिपी कंटिन्यू केली आहे. तर मी परत हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि सफेद तीळ आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर हे तेलामध्ये चांगलं मी फ्राय करून घेत आहे, भाजून घेत आहे. ह्याचा कच्चेपणा म्हणजे जायला हवं. खोबरं छान भाजून घ्यायचं आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून घेतलेलं आहे, ह्याला आता आपण थंड होऊन देऊया. तोपर्यंत आपण आता एक किंवा 2 कांदे घ्या मीडियम साईजचे. त्याला मस्त बारीक कट करून घ्यायचा आहे. उभे चिरू नका, त्याला बारीक मस्त चॉप करून घ्या. बारीक कांदा मस्त घ्या. त्यानंतरला हे जे आपण हिरवी मिरची, आलं, लसूण घेतलं होतं त्याची ही पेस्ट केली आहे. आता कढईमध्ये आपण तेल घेऊया. 2 चमचे आपण ह्यामध्ये आता तेल घेऊया. तेल तापल्यानंतरला आपण ह्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. तेल अजून तापतच आहे आमचं. आता तेल छान तापलेलं आहे, तर आपण ह्यामध्ये आता कांदा ॲड करूया. जो आपण चॉप केलेला होता, मस्त बारीक चिरलेला कांदा आपण ह्यात ॲड केलेला आहे. आता ह्या कांद्याला आपण मस्त आता गुलाबी लालसर होऊन द्यायचं आहे, शिजून घ्यायचा आहे कांदा. ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कांदा लवकरात लवकर शिजला जातो आणि लालसरही लगेच होतो. कांदा मस्त आता लालसर आणि गुलाबी होऊन द्यायचा आहे. जर आपण कच्चा कांदा ठेवला तर त्याची पूर्ण टेस्ट बिघडते आणि खाताना तो कचकच लागतो खाताना. म्हणून तो कांदा मस्त लालसर मऊ असं शिजून घ्यायचं आहे आपण. त्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. काही जण थोडंसं 1-2 असं साखरेचं खडेही टाकतात, का तर कांदा लगेच भाजला पाहिजे म्हणून. तर मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर आपण कांदा आता मस्त लालसर गुलाबी आपण भाजून घेऊया. कांदा आता मस्त लाल गुलाबी झालेला आहे, चांगला शिजलेला आहे. तर आपण ह्यामध्ये आता हिरवी पेस्ट आपण केली होती खरड्याची, तो पेस्ट आपण टाकूया ह्यामध्ये. हे जरा बारीक पातळ झालं, पण तुम्ही जरा जाडसर ठेवायचं म्हणजे छान लागतं टेस्ट. तर आपण ह्यामध्ये आता ते मसाला टाकलेला आहे कांद्यामध्ये. तर आपण आता हे मसाला फ्राय करून घेऊया मस्त. मसाल्याला तेल सुटेस्तोपर्यंत आपण हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. चवीनुसार ह्यात मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकलेली आहे. आता हा मसाला मस्त आपण फ्राय करून घेऊया. धने पावडर ही टाकायची आहे तुमच्या चवीनुसार. मी ह्यात धने पावडर टाकली, हळद टाकलेली आहे फक्त. आता आपण चिकन टाकून घेऊया. चिकन पावशेरला जास्त थोडंफार आहे. आता मस्त चिकन टाकलेलं आहे. चिकन म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे चिकन आणि मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आपण. आता ह्याला आपण पाणी सुटेस्तोपर्यंत शिजून घेऊया. तोपर्यंत मी साईडला एका बाउलमध्ये पाणी ठेवलं होतं, ते थोडंसं ह्यात ॲड केलं आहे नंतरला मी. का तर चिकन शिजलं नसतं, कारण जाडा मसाला होता, तो खाली म्हणजे लागला असतं आणि करपलं असतं चिकन आपलं. म्हणून थोडंसं गरम पाणी करून मी ह्यात टाकलेलं आहे शिजण्यासाठी. वाफेवर शिजवायचं आहे. थोडंसंच पाणी हलगट टाकायचं आहे, कारण चिकनला पाणी सुटतंच शिजताना, म्हणून थोडंसंच पाणी टाकायचं आहे.
मस्त आपलं चिकन हे शिजवून घ्यायचं आहे आणि हे ग्रेव्हीमध्ये झालेलं आहे थोडं, पण ह्याला कंटिन्यू म्हणजे फास्ट गॅसवर असं म्हणजे हे करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे, कारण ते पूर्ण आटलं पाहिजे जी ग्रेव्ही आहे ती, कारण आपण चिकन खरडा फ्राय बनवतो आहे सुक्कावाला. सो ही ग्रेव्ही नसायला पाहिजे, त्यात पूर्ण सुक्कं असायला पाहिजे, म्हणून हे पूर्ण थोडं मध्ये म्हणजे मीडियम फ्लेम टू हाय फ्लेम असं करून ते पूर्ण ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे. आणि हे विदाऊट फ्लॅशलाईट असं दिसत होतं, म्हणजे फ्लॅशलाईटमध्ये पूर्ण ते रेड म्हणजे असं ग्रेव्ही दिसते, पण खरं तर मला ती ग्रीन कलरचीच ग्रेव्ही दिसते, खरडा दिसतोय. तुम्हाला वाटेल हे काय खरडा केला आहे का काय काय, पण हा खरडाच केला होता मी. ते व्हिडिओमध्ये वेगळंच कलर दिसतं त्याचा. तर ह्याला मस्त तेल सुटलेलं आहे, मस्त यमी यम्मी चमचमीत झालेला आहे. टाणटाणान! अशा प्रकारे ग्रीन चिकन खरडा रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता मी माझ्या मिस्टरांना खायला देते. तर बघूया आपण त्यांना कशी लागते चिकन खरडा रेसिपी. सनी, तर चिकन खरडा फ्राय केलेला आहे सुक्क. तर खाऊन मला सांग कसा टेस्ट आहे ते. एक नंबर आहे. खरं का? फर्स्ट टाइम केला माझ्या बायकोनी, छान आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. मस्त. तर हे आहे आपला चिकन खरडा आणि हे आहे सुक्क चिकन ग्रेव्हीमध्ये थोडंसं, बाजरीची भाकरी, जीरा राईस, कांदा आणि लिंबू. तर या मंडळी जेवण करायला आणि नक्की सांगा की कशी झाली आहे.